सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026। माननीय सभापती महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। नाही मांडतो म्हणा, मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक। पहिलं वाक्य पहिलं। अध्यक्ष महोदय, या बिलाच्या अनुषंगानं विधेयक मांडण्यात आले, बोला। आपल्या अनुमतीने सभागृहाची आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेकरता माहिती देत आहे की गेल्या साधारण 6-7 महिन्यापासून महाराष्ट्राच्या प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा, त्याच्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि नंतर मग महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचा वावर, बिबट्यांच्या एकूण ज्या वावरामध्ये नंतर मग काही लोकांचा जीव गेला आणि अशा ह्या बिबट्यांना कुठेतरी व्यवस्थितपणे त्यांना हाताळणी करावी याकरता कलम 12च्या अनुषंगानं म्हणजे शिक्षणाकरता, वैज्ञानिक संशोधनाकरता कोणत्याही वन्य प्राण्याची योग्य पर्यायी अधिवासात स्थलांतर करणे, कोणत्याही वन्य प्राण्यांना न मारता, विष न देता, नष्ट न करता वन्यजीवाची लोकसंख्या व्यवस्थापन करणे, अशा उद्दिष्टानं सभापती महोदय, हा काही लोकांचा असं गैरसमज झाला होता का खालच्या सभागृहात हा विधेयक मंजूर करताना कोणाला वाटलं होतं की शेड्यूल 1मधून 2मध्ये आणण्याचा विचार नाही। केवळ सेक्शन 12च्या ज्यामध्ये विशिष्ट उद्दिष्टाकरता, परवानगी करता, केंद्र शासनाकडे वारंवार न जाण्याकरता हा अधिकार राज्य सरकारला घेण्याचाच फक्त हा बिल आहे। बिबट्याची शिकार करण्याची कोणाला परवानगी देण्यात येणार नाही आणि म्हणून खालच्या सभागृहाने संमत केला आणि याच्यानंतर इथं जरी संमत केला तरी सुद्धा माननीय राज्यपाल महोदयांच्या अनुमतीनंतर, माननीय राष्ट्रपती महोदयांच्या अनुमतीनंतर हा बिल पास होणार आहे। तर माझी आपल्या मार्फत सभागृहाला विनंती आहे की आपण हे विधेयक मंजूर करावे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत खंड 2, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले। मंत्री महोदय। सभापती महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 24 वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करण्यात आले।